आजची रेसिपी एकदम सोपी, साधी आणि सर्वांनाच आवडणारी असणार आहे. लहान मुलांना तर ही खूप आवडते. आंबट, तिखट, गोड अशी ही रेसिपी असते. तर चला कढई गरम करून घ्यायची. त्याच्यामध्ये फोडणीपुरतं तेल घालायचं. त्याच्यामध्ये घालायची मोहरी. मोहरी तडतडली की लगेच जिरे घालायचे. जिरे पण छान तडतडले की लगेच एक बारीक कट केलेला कांदा घालायचा. कांदा जो आहे ना ते तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता, कमी जास्त. जास्त घातला तरी पण चालतो. कांदा छान असा गोल्डन होईपर्यंत तळून घ्यायचा, म्हणजे तेलामध्ये छान परतवून घ्यायचा. त्यानंतर बारीक कट केलेले 4 ते 5 टोमॅटो जे आहेत ना, तर ते 3 व्यक्तीसाठी सफिशियंट आहेत. तर मस्तपैकी घालायचे. छोटे टोमॅटो असेल तर 3 ते 4 घालायचे. सॉरी, 4 ते 5 घालायचे. मोठे असतील तर 3 घालायचे. आम्ही 2 व्यक्तीसाठी बनवले त्याच्यामुळे छोटे टोमॅटो होते. तर मी घातलेले आहेत 4 टोमॅटो बारीक कट करून. त्यानंतर चवीपुरतं मीठ ह्या स्टेजला घालायचं, म्हणजे मीठ टाकलं की भाज्या ज्या आहेत ना त्या लवकर गळायला लागतात आणि टोमॅटो जो आहे ना तो लवकर गळतो आणि आपली भाजी लवकर बनवून तयार होते. गॅस पण याच्यामध्ये वाचतो. तर मस्त अशी आलटी-पलटी करत राहायचं. छान असं आलटी-पलटी करून हे शिजवून घ्यायचं छान असं. मस्त असं शिजत आलं का ह्याच्यामध्ये आपल्याला काय टाकायचे तर मसाले टाकायचे. तर मग मसाल्यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीनुसार धनिया पावडर, जिरा पावडर टाकू शकता. मी तर लाल तिखट, हळद टाकलेली आहे. लाल तिखट टाकायचं. त्यानंतर काळा मसाला घालायचा. त्याच्यानंतर धनिया पावडर, जिरा पावडर आणि गरम मसाला पण तुम्ही इथं यूज करू शकता. आणि एखाद दुसरी हिरवी मिरची जरी आपण तेलामध्ये टाकली ना तरी पण चालते. तर मस्त असं मसाले घातल्यानंतर पण तेल सुटेपर्यंत याला आलटी-पलटी करून घ्यायचं आणि तेल सुटेपर्यंत याला मस्त अशी भाजी तयार करून घ्यायची. त्यानंतर मस्त अशी भाजी बनत आली की वरतून खूप सारी बारीक कट केलेली कोथिंबीर जी आहे ना तर ती घालायची. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त घालू शकता. हे खूप हिरवीगार आणि एकदम ताजी फ्रेश अशी कोथिंबीर होती, मी ती घातली आणि पुन्हा असं मिक्स करून घेतलं आणि छान भाजी जी आहे ना तर्री सुटेपर्यंत आपल्याला भाजी शिजवून घ्यायची आहे. हार्डली एक 7 ते 8 मिनिटामध्ये ही भाजी बनवून तयार होते. आणि ही जर भाजी अशा प्रकारे बनवून तुम्ही जिरा राईससोबत किंवा मग चपातीसोबत किंवा भाकरीसोबत जरी खाल्ली ना तर खूप अप्रतिम अशी लागते. ही टोमॅटोची चटणी म्हणता आमच्याकडे हिला. तर तुमच्या घरामध्ये पण अशा प्रकारची ही भाजी बनवली जाते का ते कमेंटमध्ये नक्की कळवा. हे मस्त असं बनत आलं की लगेच त्याच्यामध्ये 1 मोठा चमचा शेंगदाण्याचा कूट घालायचा. मी तर छोटे 2 चमचे शेंगदाण्याचा कूट घातला आहे. शेंगदाण्याचा कूट घातल्यानंतर पण छान असं एकजीव करून घ्यायचं, म्हणजे मिसळून घ्यायचं आणि मस्त तेल सुटेपर्यंत ही भाजी गॅसवरच ठेवायची, मंद गॅसवर ठेवायची, म्हणजे तळायला लागत नाही. मस्तपैकी आपली भाजी जी आहे ना तर आता तेल सुटू लागलेलं आहे आणि आपली भाजी जी आहे ना ती बनवून तयार होत आहे. तर अशा प्रकारे जी टोमॅटोची चटणी आहे ना ती तुम्ही एकदा नक्की बनवून पहा. आणि तुम्हाला जर ही भाजी आवडली असेल आणि अशी रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि तुमच्या काही सजेशन असतील तर कमेंटमध्ये तुम्ही सांगू शकता. धन्यवाद.